करोनी सीता जटायू धरण श्रीरामानी लक्ष्मण करावया सीता गवेषण वनोपवन शोधिती। श्री संत नाथ मला सांगतात, कथेचा प्रसंग असा चालू आहे की जटायूचा उद्धार केलेला आहे आणि जटायूचा उद्धार करून रामपूर्व आणि लक्ष्मण आता सीता मातेची शुद्धी करीत आहेत वनामध्ये, असं त्या ठिकाणी कथा चालू आहे। वन शोधिता लक्ष्मण तव देखता होय अपशकुन तेने भय कंपायमान सांगता होय श्रीराम। मग सीता मातेची शुद्धी करीत असताना म्हणतात, मग वनामध्ये त्या ठिकाणी आपशकून होऊ लागले म्हणतात आणि आपशकून होत असताना मग लक्ष्मण म्हणू लागले रामप्रभूला की त्या ठिकाणी आपला आपशकून होता येतं, आपण सीता मातेची शुद्धी करत आहोत, असं त्या ठिकाणी एकमेकाचा दोघांचा संवाद चालू होता। सौमित्र तेजस्वी महावीर परनारी सरोदर सत्यवादी अति पवित्र नित्य एकाग्र श्रीराम भजनी। सांगितलं सौमित्र म्हणजे लक्ष्मण त्या ठिकाणी अतिशय पवित्र आहेत, सात्विक आहेत आणि रात्रंदिवस रामप्रभूंच्या भजनामध्ये त्या ठिकाणी आहेत, म्हणून त्या ठिकाणी अतिशय सत्यवादी बोलतात कोणतरी। म्हणून लक्ष्मणाने सांगितलं, रामा त्या ठिकाणी वनामध्ये आपले आपशकून आहेत, काय कारण असं सांगा बरं, असं रामप्रभूला लक्ष्मण बोलत होते। त्या गोनिया धनमान रमा ते दोन्ही श्रीराम भजन ऐसा सौमित्र अति पावन अशुभ चिन्ह अनुवादी। लक्ष्मणानं त्या ठिकाणी स्वतःचा राज्याचा त्याग केला, स्वतःच्या पत्नीचा त्याग केला आणि त्याग करून म्हणाला आले कशामुळं, केवळ रामप्रभूच्या भजनामुळं, रामप्रभूंचं भजन करण्याकरता, रात्रंदिवस रामाची सेवा करण्याकरता रामप्रभू काय आले, आपलं लक्ष्मण आले म्हणतात आणि लक्ष्मणानं त्या ठिकाणी नित्य सेवा त्या ठिकाणी केली, असे महान भगवत भक्त लक्ष्मण आहेत म्हणतात। बाहू स्फुरती दुखायमान अशुभ लवती लोचन तरी श्रीराम होई सावधान अति विघ्न दिसत आहे। नाथमहाराज म्हणतात की दोघं भाऊ चलत असताना वनामध्ये अतिशय त्या ठिकाणी दुर्धर विघ्न दिसत आहे लागली आणि ते विघ्न की आपशकून होऊ लागले म्हणतात आणि आपशकून होत असताना विघ्न निश्चितीने येत असते, म्हणून त्या ठिकाणी शकून आणि आपशकून पहिले लोक मानतच होते आणि ते ठिकाणी मानू लागले, सांगितलं काहीतरी निश्चित राक्षस येणार आहेत असं रामप्रभूला भासतं। सवे जाती पै चाप कुशब्द बोलती वायस द्विदाहे कोंदले आकाश दिसले त्रास पशु पक्षा। सांगितलं तशा प्रकारे एखादा धोंडा मारल्यानंतर पशु पक्षी असे चिव चिव चाव चाव करते, तशा प्रकारे सगळे पक्षी आरड उठला म्हणतात वनामध्ये, जोरजोरात त्या ठिकाणी आरडू लागले आणि आपला आपला जीव प्राण जसा घेऊन हारणं पळत येतं, ससे पळत येतं, जसं काही महाग लागल्यानंतर तसे सगळे पळू लागले, अशी बिकट अवस्था त्या ठिकाणी दुर्धर वनामध्ये रामप्रभू आणि लक्ष्मणानं पाहिली। ऐसे देखो निया चिन्ह दोघे झाले सावधान पुढे करावया गमन तव दुर्धर विघ्न ओढवले। असं रामप्रभू आणि लक्ष्मणानं बघितल्यानंतर दोघ जण म्हणतात, नाथमाला सावध झाले की आपल्याला काहीतरी विघ्न येणार आहे, त्याच्यामुळे सावध राहावं आपण, म्हणून दोघ जण सावध राहिले आणि पुढे त्या ठिकाणी काय घडलं ऐका। श्रीरामा लक्ष्मणा सन्मुख वनी आली महाक तेने दुमदुमिले तिन्ही लोक वनी वनोक गज बजिले। सांगितलं रामप्रभू आणि लक्ष्मणाला बघून दुर्धर हाक आली, अशी हाक मारली, आरोळी मारली की त्या ठिकाणी आकाशापर्यंत आवाज जावा, नभोमंडळापर्यंत आवाज जावा, अशा प्रकारचा दीर्घ स्वरामध्ये त्या ठिकाणी त्या आवाज आला। स्वापदे आक्रोश आरडी यका दीर्घ स्वरे गर्जती यक मूर्छा गत्क पडती वृक्षे उन्मळती समोळी। सांगितलं अशा आवाजानं म्हटले नाथ महाराज
वृक्षाचे वृक्ष त्या ठिकाणी उघडून पडू लागली. इतका जोरात आवाज होता, साधा आवाज असेल का. आणि त्या ठिकाणी पशु पक्षी आपला प्राण घेऊन पडू लागली. आणि त्या ठिकाणी जे प्राणी मात्र असतात त्या सगळ्या त्या ठिकाणी आपला आपला जीव लपवण्याचा प्रयत्न करू लागल्या. असं त्या ठिकाणी दुर्धर विघ्न उडवलं म्हणतात. ऐसे देखो नि दोघे जण धनुष्य सजोनिया बाण वनीचे निर्जळा वया विघ्न सावधान चालिले. अशा प्रकारचं विघ्न बघितल्यानंतर रामप्रभू आणि लक्ष्मण त्या ठिकाणी दोघांनी आपले बाण धनुष्य बाण सजवला. आणि धनुष्य बाण सजून त्या ठिकाणी आपण सावचित्त त्या ठिकाणी कुठून विघ्न येईल, कुठून वार लागण आपल्याली आणि युद्धाला कोण येईल अशा प्रकारे म्हणून सावचित्त दोघ जण होते. शोध करावया दंडकारण्ये हे माझी प्रतिज्ञा संपूर्ण तरी आधी निरसोनी येतीचे विघ्न मग गमन पुढे करू. रामप्रभून फोन केलेला होता की दंडकारण्यामध्ये आल्यानंतर दंडकार्य वनामध्ये एक सुद्धा राक्षस राहिला नाही पाहिजे, एक सुद्धा राक्षस त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही पाहिजे. दंडकारण्य सगळं सपाट करायचंय राक्षसाई आणि सपाट करूनच त्या ठिकाणी पुढचं कार्य करायचंय असा रामप्रभूचा पण होता असं सांगतो. ऐसे बोलूनी श्री रघुनाथ विघ्न निरसावया चालिला तेथ तव राक्षस अत्यद्भुत या वनात देखिला. नाथ महाराज म्हणतात दुर्धर वन त्या ठिकाणी त्या वनामध्ये बाण सोडल्यानंतर सगळे त्या ठिकाणी झाडे वगैरे सपाट झाल्यानंतर म्हणतात दुर्धर राक्षस देखला, अतिशय भयानक राक्षस असा रामप्रभू आणि लक्ष्मणाला दिसला. सकंठ मस्तकी नाही शिर आकाश प्राय दीर्घ शरीर उदरोदरी मुख क्रूर दाडा अत्यग्र कराळ. काय सांगा म्हणते दाडा कराळ म्हणून अतिशय भ्याताड ते भ्याताड शरीर म्हणतात. शरीर सुद्धा दिसणार त्याचं आकाशाला भिडलेलं शरीर अशा प्रकारचं दुर्धर शरीर भ्यासूरचे भ्यासूर राक्षस म्हणतात. रामप्रभू आणि लक्ष्मणानं पाहिला. धक धकीत दोन्ही नयन अति क्रोधी निमग्न आणि तळवटी भग्न चरण बैसले स्थान सोडिना. सांगितलं त्यानं जसं काय बसलं म्हणतात बसलेलं स्थान सोडणार आणि जे काय आकाशातून समजा येईल ते तिकडेच घेऊन टाकायचं. अशा प्रकारचा मोठा राक्षस आबळ आकाशात इतका मोठा म्हणल्या पाखरा ठेवणार आहे का कुणाला ठेवणार आहे, जे काय आकाशातून जाईल त्याला घेऊन टाकायचं. अशा प्रकारचा धिप्पाड राक्षस विक्राळ दात म्हणतात. अशा दाढ एवढा मोठा डोळे अशी एवढा मोठे अशा प्रकारचा क्रूर राक्षस त्या ठिकाणी पाहिला. अति सलंब दोन्ही हात एक एक बाहू योजनात हात जस दिशा भोवत कवडोनी खात पशु पक्षी. नाथ महाराज म्हणले त्याचे हात जे होते एक एक समज काय कसे हात होते एक एक योजना आणि एक एक योजना हात म्हणतात. इथून शरीर हे करायला त्याच आणि एक एक योजना असताना तर काय झालं म्हणतात इकून पशु आला ह्याचा आपल्या कपाळ करायचा, तिकून पक्षी आला दाही दिशेला हात पुरू लागले त्याचे. अशा प्रकारचे त्याचे हात होते दाही दिशेला पुरणारे आणि ते राक्षस त्या ठिकाणी रामप्रभू आणि लक्ष्मणानं पाहिला. मत मातंगाचे कळप मुखामादी होती गडप सिंह व्याघ्र अस्वली अमुप मुखी निशपतो हाती. त्या राक्षसाने म्हणतात त्या ठिकाणी वाघ जंगलाचा राजा असते समजा सिंह पळालाय धरायचा हातामध्ये सिंह एकेच घासामध्ये सिंह संपला. त्या ठिकाणी हारण पळायत कळपचे कळप एकदा धरायचं दोन्ही हातामध्ये आणि कळपला कळप धरून त्या ठिकाणी खाऊन टाकायचं. अशा प्रकारे जे काही त्या ठिकाणी वनामधून प्रवेश करण त्याच्या हातापर्यंत फक्त आळगाव हाताला लागल्या त्या ठिकाणी त्याचा जीव गेला एका घासामध्ये संपवायचा. अशा प्रकारचा ते राक्षस रामप्रभू आणि लक्ष्मण पाहिला. पक्षी उडता योजनात धरून घाली मुखात पशु वनांतरी चरत कवडोनी समस्त मुखी घाली. पशु पक्षी त्या ठिकाणी वनातून जात असताना एकही जिवंत पक्षी तिथून त्या वनातून गेला नाही म्हणत.
आला की त्या ठिकाणी खासा संपवायचा आणि जे चरत होते जनावर समजा हरण व्याघ्र नाना प्रकारचे असतात म्हशी असतात गावरान काही काही समजा अशा प्रकारचे जे त्या ठिकाणी असतात ते सगळे चराय आलेले ते सुद्धा खाऊन टाकायचा सगळा अशा प्रकारचा राक्षस दुर्धर त्या वनामध्ये रहवास करत होता. गाव गाव उंचात अखंड गगनात भोवत प्राणी त्याते न देखत दुर्णी मुखात स्वय घाली. सांगितलं त्याचं एवढं मुख मोठं होतं प्राणीचे प्राणी म्हणतात त्या मुखामध्ये जाऊ लागले म्हण. आता मुख तोड असेल तर तोंड तोड असेल डोळे केवढे असतील हात एक एक योजना म्हणल्यानंतर ती लहान असणार आहे का ती. अशा प्रकारचा राक्षस म्हणतात वनामध्ये एकाही प्राण्याला जिवंत ठेवत नव्हता असं सांगतात. बंद दिसे जैसा पर्वत गुप्त कर भोवत गगनात प्राण्याचे लक्षे नाही तेथ धरुणी समस्त मुखी घाली. सांगितलं प्राणी मात्रेला सुद्धा कळत नव्हतं की इतक्या लांब आपल्या हात येणार नाही काहीच नाही नुसत्या सावलीनं त्या ठिकाणी येत होतो म्हणून सावलीसारखा आल्याबरोबर हाताला सावलीसारखा मुखामध्ये डायरेक्ट अशा प्रकारची शक्ती होती आणि त्या शक्तीनं त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी राक्षस ते म्हणतात सगळ्या प्राणी मात्राला पशु पक्षाला आणि सगळ्यांना त्या ठिकाणी गिळू लागतात. मारा वया राम लक्ष्मण रावणे झाडिले 8 जण ते राक्षस महाबळी दारुण दोघाशी धरून मारा वया. त्या राक्षसाने त्या ठिकाणी 8 जण झाले म्हणतात आणि 8 जण झाल्यानंतर रामप्रभूने लक्ष्मणाला सांगितलं ए चाल लवकर त्या ठिकाणी त्या दोघांनी त्या ठिकाणी धरा आणि त्या ठिकाणी मारा अशा प्रकारची त्या ठिकाणी आज्ञा दिली म्हणतात. पुढीने अति गुड विपिनी वाट धरुणी मारा मया दोन्ही 8 निघाले कबंध वनी कवतेने धरुणी बक्षिले. सांगितलं होतं पुन्हा रावणानं सांगितलं होतं 8 जणांनी कोणच्या लक्षात आहे का. रावणानं सांगितलं राम आणि लक्ष्मण येत आहेत आणि ते आल्यानंतर 8 जणांनी आदेश दिला होता पाठीमाग हे काही कबंधाचे राक्षस नाहीत हे रावणाचे राक्षस आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं राम आणि लक्ष्मण दिसले माग मागाल ते रामाच्या लक्ष्मणाच्या आले की ते कबंधाच्या मिठीत घुसले. ते कबंध होता राक्षस आणि कबंधानं काय केलं म्हणतात ते संध्याकाळी 8 ला 8 जण त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी गिळून घेतले असं म्हणतात.